नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. इराण आणि अमेरिका यांच्यात जे डील झालं ते डील फक्त कागदावरच झालं का असं म्हणायची वेळ आली होती. कारण नुसती कागदावर कुठलीही गोष्ट असून चालत नाही, ती कृतीत यावी लागते. म्हणूनच आपण थिअरी आणि प्रॅक्टिकल म्हणजे अर्थात प्रॅक्टिकल जे असतं ते थिअरीवरच अवलंबून जरी असलं तरी ती थिअरी फक्त कागदावर राहिली तर व्यवहारात त्याचा काही उपयोग होत नाही. तसंच सुरुवातीला झालं. पहिल्यांदा डील झालं, नंतर ट्रम्पने पुन्हा धमकी दिली, इस्रायलने हल्ला केला आणि ते डील फिसकटेल का अशी वेळ आली. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद झाला आणि आता वाटू लागलं की पुन्हा काय होत आहे कोणास ठाऊक. पण तेवढ्यात सगळं सावरलं आणि सावरल्यानंतर जप्त केलेली संपत्ती सुटली, इराणला परत करण्यात आली. इराणमधून तेल निर्यातीवरची बंधनं काढून टाकण्यात आली आणि इराणच्या पुनर्निर्माणासाठी जोरदार काम सुरू करू असं सांगण्यात आलं. या सगळ्या बाजूंमुळे डीलला एक प्रकारचं स्थैर्य मिळालं. क्रूडचा भावही पुन्हा 80च्या खालच्या लेव्हलवर आला. फुटसीचं रिबॅलन्सिंग होतं म्हणून फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 4,859 कोटींची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 1,160 कोटीची. टाटा मोटर्सला 3,400 इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेकलसाठी ऑर्डर मिळाली आणि ही जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये 900 ट्रक, 500 बस आणि 2,000 स्मॉल कमर्शियल व्हेकलचा समावेश आहे. त्यामुळे आज टाटा मोटर्स तेजीत राहू शकतो. 23 आणि 24 जूनला भारत अमेरिका ट्रेड डीलवर चर्चा होणार आहे. काही बातम्या आहेत त्या बघूया. ॲपल प्रमोटरनी 2.96% स्टेक घेतला आहे. नेहमी प्रमोटर जेव्हा स्टेक वाढवतो तेव्हा शेअरवर चांगला परिणाम दिसतो, शेअर वाढत असतो. आता प्रमोटरचा स्टेक 43.6 एवढा झाला आहे. चेन्नई पेट्रो आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स दोन्ही कंपन्यांना नवरत्न दर्जा दिला आहे. पण नवरत्न दर्जा म्हणजे काही खूप मिळालं असं नसतं. मी नवरत्न महारत्न सगळ्यासाठी एक व्हिडिओ दिला आहे मार्केटचा श्री गणेशामध्ये. तो व्हिडिओ तुम्हाला वेळ मिळेल तसा तुम्ही ऐका की नवरत्न दर्जा मिळाला म्हणजे काय मिळतं. तर काही गोष्टींसाठी सरकारची परवानगी न घेता तुम्हाला त्या गोष्टी करता येत असतात. बाकी मोठं काही यातून मिळत नाही हे लक्षात घ्या. अरविंदो फार्मा, युजिया स्टेराइल्स याचं आंध्र प्रदेशाला एक युनिट आहे. त्या युनिटची तपासणी 10 ते 19 जून या काळामध्ये झाली होती. तर US FDAने याच्यात 5 ऑब्झर्वेशन दिली आहे. टेक्समॅको रेल 253 कोटीसाठी त्यांना LOI मिळालं आहे आणि हे जे LOI मिळाले ते JSW साऊथ रेल लॉजिस्टिक्सकडून मिळालं आहे. हिमाद्री केमिकल इंटरनॅशनल बॅटरी कंपनीतला स्टेक त्यांनी 20.47% वाढवला आहे. दिवगी टॉर्क
ट्रान्सफर सिस्टीम यांना 5 वर्षांसाठी दरवर्षी 6,000 युनिट पुरवण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे. पॉवरमेक JSW थर्मल एनर्जीकडून 1,008 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट हैदराबाद इथे सॅमसंग आणि किचन स्टोरीज या ब्रँडखाली सुरू असलेली आउटलेट बंद करण्यात आली आहेत. रिफॅक्स NHAI रोड प्रोजेक्टसाठी पॉन्ड ॲश ट्रान्सपोर्ट करण्यासाठी यांना 29 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. सन फार्मा इनोकेअर लाईफ सायन्समध्ये 100% स्टेक ते 271 कोटीला घेणार आहेत. RVNLला 2,977 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. BCL यांची भटिंडा इथे डिस्टिलरी आहे. त्या डिस्टिलरीला आग लागली इथेनॉल टँकरमुळे. लॉईड एंटरप्राइजेस स्टील इन्फ्रा सोल्युशनमध्ये 17.98% स्टेक 1,073 कोटीला ते घेणार आहेत. किर्लोस्कर ऑइल इंजिन लार्ज स्केल डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी हायपरनेक्स्टकडून त्यांना ऑर्डर मिळाली. विप्रो ॲग्ले ग्लोबल IT सर्व्हिसेसमध्ये त्यांनी ॲडिशनल 20% स्टेक घेतला. सॅटिन क्रेडिट केअर केरळमध्ये कामकाज सुरू केलं. झॅगल प्रीपेड पंजाब नॅशनल बँकेबरोबर त्यांनी पार्टनरशिप केली. अंबर ॲसेंटमध्ये 328 कोटीला 37.5% स्टेक अंबर घेणार आहे. मेड प्लस तेलंगणा स्टोअर 1 डे ड्रग लायसेन्स सस्पेन्शन करण्यात आलं. जॉन कॉकरील टनेल फर्नेस पॅकेजसाठी JSW JEE इलेक्ट्रिकल स्टीलकडून 90 कोटीची ऑर्डर मिळाली. गुडलक इंडिया लॉंग रेंज MT शेलसाठी 255 कोटीची ऑर्डर मिळाली. भारत फोर्ज गॅस टर्बाईन जनरेटर इंडियन नेव्हीला पुरवण्यासाठी 425 कोटीची ऑर्डर संरक्षण मंत्रालयाकडून मिळाली. सोम डिस्टिलरी एक्साईज डिपार्टमेंटनी FY27साठी जे लायसेन्स दिलं होतं भोपाळ प्लांटला ते रिजेक्ट केलं. आता कोणते शेअर तेजीत मंदीत राहतील ते पाहूया. पहिल्यांदा तेजीतले शेअर बघूया. गार्डन रिच शिपबिल्डर्स, चेन्नई पेट्रो, पारस डिफेन्स, भारती एअरटेल, व्होल्टासची 1 एप्रिल ते आत्तापर्यंत ACची विक्री गेल्या वर्षीपेक्षा चांगली झाली आहे म्हणून व्होल्टास. कॉन्कोर जेफ्रीने 600चं टार्गेट दिलं आहे. नॉलेज मरीन, भारत फोर्ज, HDB फायनान्स, सुमित इंडस्ट्री यांचा राईट्स इश्यू सुरू झाला आहे. गुडलक RVNLला 2,977 कोटीची ऑर्डर NMDCकडून मिळाली आहे. ONGC रिलायन्स जिओचा IPO येतोय. 2-3 महिन्यासाठी
तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेड रिलायन्समध्ये घेऊ शकता. आयशर मोटर, नेस्ले 3 जुलैला स्पेशल डिव्हिडंडसाठी बैठक आहे. श्रीराम फायनान्स, पॉवर मेक, हेक्झावेअर, टाटा मोटर्स, CV अर्थात कमर्शियल व्हेकल, BEL, महिंद्रा लाईफ, ICICI AMC, सन फार्मा, वेदांता, झॅगल प्रीपेड, गोकुळदास, KPR मिल्स. तर मंदीमध्ये अरविंदो फार्मा, GNA ॲक्सेस आणि पाईन लॅब हे शेअर मंदीत राहतील. जरा डील मार्गावर आलेलं तर दिसतंय, पण जीभ तोंड हे फार वाईट आहे. तोंडाने धमक्या दिल्या जातात आणि मग पुन्हा डील फिसकटत आहे. त्यामुळे डील पूर्ण होऊन सगळं व्यवस्थित होईपर्यंत अर्थातच इराण आणि अमेरिका यांच्यामधलं कुणीही बडबड करू नये, कुणीही धमक्या देऊ नयेत, म्हणजे डील व्यवस्थित पूर्ण होईल आणि जगाला त्याचा उपयोग होईल. कागदावरच्या सगळ्या गोष्टी कृतीमध्ये गेल्या पाहिजेत, कृती सुरू झाली पाहिजे आणि एकमेकांमध्ये अविश्वासाचं जे वातावरण आहे त्याचं रूपांतर विश्वासामध्ये झालं पाहिजे, तरच मार्केटमध्ये सुद्धा त्याचं एक प्रतिबिंब उमटे. बघूया आता काय काय होतं आहे ते. नमस्ते.